जय महाराष्ट्र मित्रांनो, जॉय ऑटोमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज मी एक महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। ती म्हणजे एक रजिस्ट्रेशन आणि एक लोन प्रोसेस। म्हणजे टू व्हीलर व्हेकल तुम्ही यूजमध्ये घेत आहात का नवीनमध्ये घेत आहात, तर त्यासाठी काय डॉक्युमेंटेशन लागतात आणि रजिस्ट्रेशन कसं होतं, काय डॉक्युमेंट्सनुसार होतं, ते मी आज तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे। पहिली गोष्ट, तुम्ही नवीन गाडी घेत आहात किंवा यूज टू व्हीलर घेत आहात, तर त्याच्यासाठी विशेष म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड मुंबईचं, समजा आधार कार्ड इकडचं आहे आणि पॅन कार्ड आहे, तर इकडचं तुम्हाला लोन प्रोसेस 100% होऊन जाईल। ठीक आहे। समजा कधी कधी काय असतं, लोन प्रोसेससाठी कधी डाऊटफुल येतो एरियानुसार, तर तिकडे लाईट बिल मागितलं जातं, तर ते लाईट बिल असलं पाहिजे किंवा वोटिंग कार्ड। ओके। समजा तुम्ही इथे नाही राहत आहात, तुम्ही कुठे गावावरून इथे स्थलांतर झाला, तर गावचं आधार कार्ड आहे, इथलं नाही आहे तुमचं, तर इकडे जिथे तुम्ही राहत आहात तिकडचं रेंट ॲग्रीमेंट, ओनरचं लाईट बिल आणि नोटरी आणि पोलीस व्हेरिफिकेशन मोस्ट कंपल्सरी आहे। आणि लेटेस्ट लाईट बिल ओनरचं हेही कंपल्सरी आहे। दुसरी गोष्ट, समजा तुम्ही ई मॅन्डेट प्रोसेस सांगतो आहे, जी तुमचं EMI ऑटोमॅटिक जी जातं, त्या प्रोसेससाठी 2 चेक, अगर चेक नसेल तर तुमचं बँकेचं ATM कार्ड, ही प्रोसेस कंपल्सरी आहे। चेक कधी लागतात, जेव्हा तुमची बँक ऑनलाईन नाही आहे। ऑनलाईन म्हणजे तुमचं पतपेढी या शामराव विठ्ठल बँक, छोट्या मोठ्या बँका असतात, ते ऑनलाईन नसतं, त्याच्यामुळे चेकनुसार तुमचं ते बँक प्रोसेस होऊन जाते। समजा तुम्ही ऑनलाईन तुमची बँकिंग आहे, कोटक किंवा कॅनरा या सगळ्या बँका आहेत, तर तुमचं ATMनुसार ई मॅन्डेट केलं जातं, त्यानुसार ती प्रोसेस केल्यामुळे तुमचं EMI बाउन्स होण्याची शक्यता खूप कमी असते, 100% होत नाही। बाउन्स हा EMI होत नाही। कधी कधी काय होतं, आपण ई मॅन्डेट प्रोसेस करत नाही आणि आपण चेक देतो, चेकवरती साईन कधीतरी मिसमॅच येते आणि आपला EMI बाउन्स होतो। ही गोष्ट लोन प्रोसेसची झाली। आता गाडीचं रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला काय डॉक्युमेंट्स लागतात, तुमचा आधार कार्ड, पॅन कार्ड मुंबईचंच आहे, तर त्याच्यासोबत जिथे तुम्ही राहत आहात तिकडचं वोटिंग कार्ड, सेम ॲड्रेसचं, लाईट बिल पण सांगतो, मम्मीच्या, काकांच्या किंवा कुणाच्याही भावाच्या नावावर असेल तर रिलेशन प्रूफसाठी तुम्हाला रेशन कार्ड लावणं गरजेचं आहे। रेशन कार्डवरती तुमचं आणि त्या लाईट बिल ओनरचं नाव असणं गरजेचं आहे। दुसरी गोष्ट, समजा याही गोष्टी तुमच्याकडे नाही आहेत, तर तुमच्याकडे पासपोर्ट किंवा LIC पॉलिसीचा व्हॅलिड बाउंड लागतो, त्यानुसार रजिस्ट्रेशन होईल। रेंटेड केसमध्ये तुम्हाला ओनरचं लाईट बिल, तुमचं गावचं आधार कार्ड, पॅन कार्ड आणि नोटरी केलेलं रेंट ॲग्रीमेंट प्लस व्हेरिफिकेशन हे कंपल्सरी आहे, त्याशिवाय गाडीचं रजिस्ट्रेशन तुमचं होणार नाही। तुम्हाला अधिक माहिती भेटलीच आहे, दोन्ही पण गोष्टी मी समजवल्या आहेत। तुर्तास थांबतो, पुढच्या ब्लॉगसाठी लवकरात लवकरच भेटू। आमचा यूट्यूब चॅनल आहे जॉय ऑटो, त्याला तुम्ही सबस्क्राईब करा आणि आमचं इंस्टाग्राम अकाउंट आहे, त्याला फॉलो करा। तुर्तास थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो।